आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आता सुरू झालेली असताना 5 डिसेंबरला नेमकी मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। या सगळ्या बातम्यांकडे आपलं लक्ष असतंच, मात्र या दरम्यान तुम्हाला एक महत्त्वाची आठवण करून द्यायची। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये पुढे वळण्याआधी आपण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। येत्या 5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री घेणार शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त 15 मिनिटं शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। भाजपचे पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण संध्याकाळी मुंबईत। बुधवारी भाजप विधिमंडळ गटनेत्याची होणार नेमणूक। देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री। भाजप हायकमांडने दिली मान्यता, सूत्रांची माहिती। कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर आजही अजित पवार दिल्लीतच। अजितदादा कुणाला भेटणार याची उत्सुकता, पार्थ पवारही सोबत। मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सक्रिय। गुलाबराव पाटील आझाद मैदानात करणार पाहणी। पाहणीमुळे अनेक शंकांना पूर्णविराम। शपथविधीसाठी राज्यातील प्रमुख नेत्यांना आग्रहाचं निमंत्रण। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह नाना पटोले आणि आंबेडकरांनाही बोलावणं। राज्यपालांकडे अजूनही सत्ता स्थापनेचा दावा झालेला नाही, तरीही सत्ता स्थापनेआधी शपथविधीची तयारी सुरू। संजय राऊतांचं टीकास्त्र। आणि विधानसभा निकालाबाबत काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट। नाना पटोले यांच्यासह राज्यातील काही नेते राहणार उपस्थित।